गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वाखारी येथे दारूबंदीसाठी महिलांचे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले। देवळा तालुक्यातील वाखारी येथे अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी महिला वर्ग एकत्र येत ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले। अवैध दारूचे धंदे बंद केल्यास जनआक्रोश आंदोलनाचाही इशारा दिलाय। सविस्तर वृत्त असं की देवळा तालुक्यातील वाखारी येथे मागील काही वर्षांपासून गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री फार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गावातील नागरिकांकडून व विशेषतः महिलांकडून विशेष बोलले जात असून तसेच हे अवैध दारू धंदे बंद करावे यासाठी महिलांनी ग्रामपंचायतीकडे मागणी करत निवेदन दिले। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी वाखारी येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत वाखारी गावातील सर्व बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी व गावातील महिलांच्या वतीने गावात संपूर्ण दारूबंदी करावी यासाठी एकमुखी मागणी व आक्रोश करीत ग्रामपंचायत कार्यालय वाखारी यांना अर्ज देण्यात आला। तसेच अवैध दारू विक्रीमुळे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढल्याने गावातील व घरातील महिला मुले यांच्यावर विपरीत परिणाम होत असून दारूमुळे घरात कलह, मारहाण तसेच सामाजिक समस्या निर्माण होत असून दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून यांचा त्रास महिला वर्गाला होत आहे। तसेच खेदाची बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या हाकेच्या अंतरावर तसेच राम मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, खंडेराव महाराज मंदिर अशा पवित्र ठिकाणी दारू विक्री सुरू आहे। यामुळे भारताचे उज्ज्वल भविष्य तरुण पिढी विशेषतः यात लोटली जात असून तरुण पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी शासकीय सामाजिक स्तरावर लोकप्रतिनिधी यांनी निस्वार्थपणे प्रयत्न करून महिलांना न्याय द्यावा अशी मागणी महिला वर्गाने केली आहे। यावेळी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।